न छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. माझं मंगळसूत्र मी हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करते, पण का कोणास ठाऊक हातातून निसटून जात आहे. यातून तुला फक्त इंदुमतीच वाचवू शकते, तनिष्का नाही. आधी काय रे, हल्ली कुणाशी काही धड बोलत नाही. ही एवढी मोठी गोष्ट घरच्यांपासून लपवणं. आपल्या मुद्द्यांशी अगदी ठाम असणारी तू आता मुद्दे मांडताना इतकी का गोंधळतेस? हॅलो, हॅलो हॅलो, मधुसूदन शास्त्री बोलतोय. मी इन्स्पेक्टर वझलवार बोलतो. बाळशास्त्री मर्डर केस, विक्रांत भोसले सस्पेन्शन केस आणि अभिमान सरंजामे केस सध्या मी बघतोय. बरं बोला. मला दीनानाथ शास्त्र्यांची थोडं बोलायचं होतं. विक्रांत भोसले सस्पेन्शन आणि अभिमान सरंजामे फरार प्रकरणात त्यांचा जरा. पण त्यांचा इथे काय संबंध आहे? तेच तर शोधून काढायचं आहे ना राव. कारण असल्या केसमध्ये प्रत्यक्ष संबंधापेक्षा अप्रत्यक्ष संबंधच जास्त बोलतात. आमच्या रेकॉर्डप्रमाणे दीनानाथ शास्त्र्यांना वसईहून मुंबईच्या घरी सोडायला पोलीसची व्हॅन वापरली गेली. याचाच अर्थ विक्रांत भोसले आणि दीनानाथ शास्त्री यांची नुसती तोंड ओळख नसणार. सध्या आम्ही विक्रांत आणि अभिमान यांच्या संबंधित आणि असंबंधित माणसांच्या जबान्या घेतोय. आणि आणखी एक, प्रिया शास्त्री तुमची पोट्टी, बरोबर? हो. का? कळेल की, लवकरच कळेल. मी एक काम करतो, 2 दिवसात घरी चक्कर टाकतो. या 2 अप्रत्यक्ष संबंधितांशी प्रत्यक्ष बोलायला मला जास्त आवडेल. कारण सगळे पुरावे एकाच घरात सापडले तर जास्त हिंडायला लागणार नाही ना राव. चला भेटू लवकरच. काय रे मधू, काय झालं? एवढा अस्वस्थ का दिसतोयस? पोलीस स्टेशन मधून फोन होता. बर, मग? तुमच्यासाठी आणि प्रियासाठी फोन होता.
बरं मग बाबा तुम्हाला काहीच वाटत नाही? चौकशी करणं हे पोलिसांचं काम आहे आणि त्यांच्या चौकशीला योग्य उत्तर देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यात वाटायचंय काय? ही चौकशी बाळच्या केस संबंधात नाहीये बाबा. तो विक्रांत भोसले सस्पेंड झाला, अभिमान पळून गेला, फरार झाला. त्यांच्या केसमध्ये तुमची जबानी घेण्या संबंधी फोन होता. केला असेल फोन, म्हणून त्यात एवढं अस्वस्थ होण्यासारखं काही आहे असं मला तरी जाणवत नाही. बाबा त्या विक्रांत भोसलेंनी तुम्हाला घरापर्यंत पोलीस व्हॅन मधून सोडलं, याचा अर्थ तुमची आणि त्याची घनिष्ठ मैत्री होती असा होतो. हो, होती. माझी आणि त्याची मैत्री आहे असं मी त्यांना सांगणार आहे. बाबा प्लीज, तुम्ही असं काही सांगणार नाही. आपल्या कायद्याच्या कलमांमध्ये मैत्री करणं गुन्हा आहे असं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. पण गुन्ह्याशी संबंधित असणाऱ्या माणसाशी मैत्री करणं हा गुन्हा असू शकतो बाबा. बरोबर आहे, गुन्हेगारांशी मैत्री करणं चुकीचंच आहे. पण आपण ज्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्याच्याशी मैत्री केली त्याचा संबंध गुन्ह्याशी आला, त्यात आपली काय चूक? मान्य आहे, आपली काही चूक नाही. पण आता तो संबंध आहे हे कळल्यावर सुद्धा आपण असेच वागणार आहोत का? आपली असलेली त्याच्याशी मैत्री आपण का लपवू? मी लपवू का? ज्याच्याशी आपली मैत्री आहे त्याचा संबंध गुन्ह्याशी आला म्हणून त्याच्याशी आपण मैत्री नाकारणं हा कृतज्ञपणा समजतो मी. बाबा, कृतज्ञपणा, मैत्री हे शब्द पोलिसांच्या लेखी काहीही नसतात. त्यांना काहीही देणं घेणं नसतं त्याचं. त्यांना फक्त संबंध जोडता येतो. आणि इथे असा संबंध जोडला गेला ना बाबा, तर पुढे काय होईल याचा अंदाज तुम्हाला नाहीये. काहीही होणार नाही मला. ठीक आहे, कदाचित तुम्हाला काही होणार नाही. तुमच्या वयाचा मान राखला जाईल. पण प्रियाचं काय? तिला जर असे कोणी उलट सुलट प्रश्न विचारले आणि तिची उत्तर जर संशयास्पद असली तर? कसला संशय? बाबा, तुझा तुझ्या मुलीवर विश्वास नसेल कदाचित, पण माझा माझ्या नातीवर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, असू दे. पण मी तिला तू जाऊ तिला काहीही बोलणार नाहीयेस आणि तिला पोलिसांसमोर बोलण्यापासून थांबवणारही नाहीयेस. बाबा, असो, कधी येतायत पोलीस? हॅलो. हॅलो भाई. बोल ग प्रिया, काय म्हणतेस? भाई, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. अगं बोल ना मग. भाई, गेले 2-3 दिवस ज्या काही गोष्टी घडतायत त्या तुला सांगणं खूप गरजेचं वाटतंय मला. आणि तुलाच सांगायला हव्यात, कारण तुला माहिती आहे या घरात माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. काही सिरियस आहे का प्रिया? सिरियस आणि सस्पिशियस. कोणासंबंधी? दादा. आधीबद्दल? का ग, काय झालं? भाई, हे बघ, जसं जसं आपल्याला वाटतं ना की सरंजामेंनी अभिमानला कुठेतरी लपवून ठेवलंय, तसंच सुलेखा सुद्धा बेपत्ता नाहीये. रादर ती कधीच नसावी. म्हणजे तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि तिच्या संपर्कात ज्या 2 व्यक्ती आहेत त्यातली एक दादा आहे.
आणि दुसरी पूनम काकू असण्याची शक्यता आहे. तुला तुला कोणी सांगितलंय? ममांनी. म्हणजे त्या असं म्हणाल्या की त्यांनी आदिदादाला आणि पूनम काकूला कुठेतरी एकत्र जाताना पाहिलं आणि जेव्हा त्या संदर्भात त्यांनी त्यांना विचारलं तेव्हा त्या दोघांचीही उत्तरं त्यांना संशयास्पद वाटली. आणि भाई, तसंही दादाचं घरातलं वागणं संशयास्पदच आहे. म्हणजे याचा संबंध सुलेखाशीच असेल असं खात्रीपूर्वक कसं काय सांगू शकतेस तू? प्रिया, एखादी दुसरी गोष्टही असू शकेल. त्यासाठीच तर तुला फोन केलाय ना. दादाचंच वागणं बघ ना. रात्री अपरात्री उशिरा घरी येणं किंवा मध्यरात्री कोणाशी तरी फोनवर बोलणं, एखादा आलेला फोन मुद्दाम कट करणं. भाई, सगळ्या गोष्टी समोर आहेत पण संशयाची सुई सुलेखावर जात नाहीये. तुला असं काही जाणवलंय का? म्हणजे दादाशी बोलता बोलता म्हण किंवा त्याच्या बॉडी लँग्वेजमधून आपल्यापासून तो एखादी गोष्ट लपवत असेल असं काही? प्रिया, अलीकडे खरं तर त्याचं आणि माझं काही बोलणंच होत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल मला काही कळलं तर ते तुझ्याकडून कळतं किंवा बाबांच्याकडून. आणि अलीकडचे जे आपल्या चर्चेतले मुद्दे जे आहेत ते सरंजामे, विक्रांत, ते केस संदर्भात आहेत. सुलेखा नाही ग, काही आठवत नाहीये. भाई, पण बघ, आठव काहीतरी. नाही ग, खरंच काही आठवत नाहीये. काय सध्या मी एका दुसऱ्याच विचारात आहे त्याच्यामुळे असेल कदाचित. नाही ग, आपण काही आठवलं ना तर फोन करून सांगेन मी तुला. ओके, पण नक्की. प्रिया, कुणाशी बोलत होतीस? भाईशी. भाईशी का विक्रांतशी? बाबा, मला खरं खोटं करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाहीये. मला तुझ्याशी बोलायचंय. जा बाहेर ये. भाई, मी सरंजामेला एक जबरदस्त धक्का देणार आहे. असा धक्का ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. एक अशी साक्ष जी त्याला मुळासकट हातरवून सोडेल. भाई, आपल्याकडे एक हुकमी एक्का आहे. तो सरंजामे एक वेळ आपलं बाकी सगळं खोटं ठरवेल, पण हा हुकमी एक्का नाही टाळू शकणार. बाळकाकाच्या खुनाचा एकमेव आय विटनेस सुलेखा. आता कळलं तुला? प्रियाला आम्ही का ओरडत होतो ते कळलं? हो, पण नुसतं चौकशीलाच बोलवलं ना. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही चौकशीनीच होत असते. एक शब्द पुरेसा असतो. मग त्या पालीची मगर कशी करायची त्याला परफेक्ट माहित असतं. म्हणजे ते काहीही करू शकतात, वाटेल ते करू शकतात. अगदी या दोघांपैकी कोणाला अटक अहो, काहीतरी काय बोलताय तुम्ही? असं कसं करतील ते? अगं, का नाही करणार मला सांग. उद्या जर मीडिया पोलिसांच्या मागे हात धुवून लागला तर? या केसच्या संदर्भात तुम्ही आतापर्यंत काय केलं, कोणाला अटक केली, तर काय उत्तर देतील ते सांग ना. अगं, ते पोलीस आहेत.
ते वाटेल ते करू शकतात. कुठलाही पुरावा नसताना केवळ संशय म्हणून किंवा जगाला दाखवण्यासाठी ते कोणालाही अटक करू शकतात. मला तर या सगळ्याच्या मागे ना हा सरंजामेचाच डाव असावा असं वाटतं. सरंजामेचा? पण मग तो विक्रांत तर सस्पेंड झालाय ना? तो झालाय ना, पण मग त्याला चौकशीसाठी का नाही बोलवलं अजून? तो या अभिमानच्या कशी डायरेक्टली कनेक्टेड आहे ना, मग त्याला अटक का नाही केली? अजूनपर्यंत त्याला अटक केलेली नाहीये. अहो प्रियाला अटक नाही ना होणार? आतापर्यंत तिची बाजू घेऊन वकिलासारखी मानाशी भांडायचीस ना, तेव्हा हा विचार तुझ्या मनामध्ये डोकवायला हवा होता. अहो असं काय बोलताय? तेव्हा हे मी काय म्हणते, आपण प्रियाला काही गोष्टी बोलू नको असं सांगितलं. अगं वेडी आहेस काय तू? आपण असं करू शकत नाही. आणि बाबांनी सांगितलंय, प्रियाला जे काही सांगायचं असेल अगदी सगळं खरं खरं तरी सांगून टाकू दे, काही फरक पडत नाही. या इन्स्पेक्टरचा फोन आल्यापासून ना नाही त्या गोष्टी माझ्या मनामध्ये यायला लागल्यात. येत्या 2 दिवसामध्ये काय काय घटना घडणार आहे याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. मला जरा बोलायचं होतं. बोल ना. प्रिया संबंधी. तुला दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलायचं असेल तर बोल. प्रिया या विषयावर मला बोलायचं नाही. तुम्ही फार टोकाची भूमिका घेताय असं नाही का तुम्हाला वाटत आदिनाथ? नाही. बाळकाकाच्या खुन्याचा मित्र आपल्या घरापर्यंत येतो, आजोबांची मैत्री वाढवतो, तो त्या खुन्याला सोडवण्यात मदत करतो आणि आपण हातावर हात ठेवून गप्प बसतो. जो एवढं सगळं करतो त्याला कोणीच काही बोलत नाही आणि त्याच्या विरुद्ध उभा राहिलाय त्यालाच सगळे दोषी ठरवतायत. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात आदिनाथ, आणि आपण फक्त एकच बघतोय. तुलाही प्रियाचीच बाजू घ्यायची आहे ना? ओके, बोल. मला कुणाचीच बाजू घ्यायची नाहीये आदिनाथ. फक्त तुमचा त्या बाजूकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकतोय एवढंच सांगायचंय. बाळ काकांची केस पुन्हा कोर्टात उभी राहील. अभिमान पकडलाही जाईल. कदाचित त्याला शिक्षाही होईल. पण मनावर खोलवर झालेले परिणाम पुसता येणार नाहीत. मी प्रियाशी बोलले, पण ह्यावेळी माझ्याशी बोलणारी प्रिया नेहमीची प्रिया नव्हती. तुम्हाला तुमची बाजू कोर्टात मांडता आली नाही म्हणून तुम्हाला राग आला. तुम्ही तो व्यक्तही केलात आणि मोकळे झालात. पण आदिनाथ, तुमच्या बाबतीत हे एकदा झालंय, पण प्रियाच्या बाबतीत न जाणे कित्येक वेळा. म्हणजे निखिलच्या वेळी, नंतर क्षिप्राच्या वेळी, मग आता बाळकाकांच्या वेळी सुद्धा. तिला जे काय सांगायचंय ते आरोप होते असं म्हणून तिचं म्हणणं दडपण्यात आलं. तिने सुलेखाविषयी कुठलीही खात्री न करून घेता, काही सिद्ध झालेलं नसताना केलेले आरोप नव्हते? हाच प्रश्न अभिमानच्या बाबतीत मी तुम्हाला विचारला तर? तेच सिद्ध करायला चाललो होतो ना मी.
तिच्याच मित्राने सिद्ध करू दिलं नाही मला. अशाच काही गोष्टी तिलाही सिद्ध करायच्या असतील, पण आपण तिला संधी दिली का? निदान तुम्ही पुढच्या केसची तयारी तरी कराल. पण तिला तेवढीही मुभा नाही. जवळपास सगळ्यांनी तिच्यावर बहिष्कार टाकलाय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आदिनाथ. प्रियाला जर तिची बाजू मांडायची असेल तर तिने कुठल्या कोर्टात जायचं? बाळकाकांची केस जिंकली जाऊ शकते, पण कायमची तुटलेली मनं पुन्हा जोडता येणार नाहीत.